पत्रकारिता करताना बऱ्या वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आले. एकच फक्त चांगला अनुभव सांगतो की गुढीपाडवा होता आणि गुढीपाडव्या दिवशी एक मोबाईलमध्ये मी चालताना एका स्टेटस बघितलं की एक पडकं घर आहे आणि समोर गुढी उभारली आणि ते उभारल्यानंतर मला म्हणजे त्याच वेळी त्याचं एक ओळ सुचली की तिने उभारली आनंदाची गुढी. फक्त त्याने एक खाली लिहिलं होतं की आजीने पडक्या घरासमोर उभारली गुढी. तर मला एक ओळ सुचली की तिने उभारली आनंदाची गुढी. आणि मग त्यांना फोन केला, ज्याने स्टेटस ठेवला त्यांना फोन केला की काय नेमकं आहे प्रकार. तर ते म्हणाले की पूर्ण घर पडकं आहे, तिथे लाईट नाही, किती वर्ष आली 5-1 वर्ष आली लाईट नाही आणि तरी देखील ती एकटीच आजी आहे आणि ती रात्रीची बाहेर अंगणात झोपते. तिच्या अंगणाच्या समोर विजेचा पोल आहे आणि तिथे त्या लाईटीवर ती जेवण करते, तिथे झोपते. मग मी तिथे त्या दिवशी गेलो, तिथे सगळं ऐकलं. अतिशय एक बातमी केली, त्या बातमीला देखील तेच हेडिंग होतं, तेच शीर्षक होतं की तिने उभारली आनंदाची गोष्ट. आणि ती बातमी इतकी प्रसिद्ध झाली की गेली 5 वर्ष ज्यांनी वीज कनेक्शन तोडलं होतं वीज मंडळाने, वीज मंडळ गेलं दुसऱ्या दिवशी त्यांनी कनेक्शन जोडून दिलं. आणि वर त्या साहेबांनी मला सांगितलं की त्या आजीबाईला सांगा की 1 वर्षाचं तू बिल भरू नको. तिने त्या साहेबांनी आजीला सांगितलं होतं, पण मला देखील सांगितलं तुम्ही समजावून सांगा की 1 वर्ष वीज बिल भरायचं नाही, आम्ही ते वीज हे करतो. त्यानंतर गावातले सगळे एकजूट झाले, अनेक संस्था एकजूट झाल्या आणि तिला एक नवीन घर बाजूला बांधून दिलं. ही पत्रकारितेची ताकद असते. कारण हा जो एक विचार आहे किंवा हा जो एक वेगळा आदर्श आहे, हा पत्रकारितेचा जर झाला नाही तर ही म्हणजे आपल्या पत्रकारितेचा जर सकारात्मक विचार झाला, सकारात्मक एक गोष्ट घडली तर याच्यापेक्षा समाधान मोठं पुढचं असू शकत नाही. आणि वाईट घटना तर वाईट अनुभव तर खूप आहेत, त्या असू दे.